गुने 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 एक घेऊन जाऊ का माझ्या मुलासाठी सोयीसाठी घेऊन जाऊ लीड करतो बाय मित्रांनो हल्लीचा रस्ता पण थोडाफार पँगॉंग सारखाच आहे आणि खूप माती आहे खूप माती गाडी नेहमीच स्लिप होते या रस्त्यावरून चालवताना थोडा सांभाळून बॅलन्स करून चालवते त्याचा रस्ता बघायचा मोठे मोठे दगड माती ओके हळूहळू घ्या आलो आता Okay. Yes, you can do it. Yes, Sharja, you can do it. You can do it. मित्रांनो आता आपण मानला आहे किम्स्टे लडाख इको होमस्टेमध्ये आहे मानमध्ये आता वाजले तर 9:12 म्हणजे 9:15 आता आपण चालू करतोय जर्नी हानलेला आज आपला 15वा दिवस आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव शिव शंभो जय श्रीराम जय कोट जय मल्हार रव्याचा ये कोट अंबाबाईचा उदय उदय मित्रांनो दिवसाची सुरुवात एक नंबर झालेली आहे लय भारी आज आपला 15 दिवस आहे लडाख वारी लय भारी 2024चा आज आपली जर्नी आपण स्टार्ट करतोय मानवीरवरून जी पँगॉंग सोच्या एकदम जवळ आहे आणि आजची जर्नी आपली असणारे 160 किलोमीटर टुवर्ड्स द लार्जेस्ट हिस्टॉरिक विलेज इन लडाख विच इज नोन ॲज हानले आणि हानलेचं नाव तुम्ही ऐकलं तर तुम्हाला हे पण लक्षात येईल गुगलमध्ये तुम्ही सर्च केल्यावर की हानलेमध्ये वन ऑफ द आय थिंक हायेस्ट वर्ल्ड ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी टेलिस्कोप आहे तर ते नक्की बघा तिथे गेल्यानंतर मी पण तेच ट्राय करणार आहे बघण्याचं मला भेटलं की नाही बघूया हानलेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा दृश्य किती सुंदर आहे बघा मित्रांनो राईट साईडला आपल्याला स्नो कॅप माउंटेन दिसत आहेत आणि लेफ्ट साईडला आपल्याला ब्राउनिश आणि ब्लॅकिश माउंटेन दिसत आहेत आणि मध्ये पँगॉंग सो लेक सुंदर अशी फ्लो करते जी रिफ्लेक्शन दिसतं आपल्याला स्कायचं ग्रीनिश आणि ब्ल्यूइश कलरचं दिसतं आपल्या पँगॉंग लेक आणि सकाळी पण आपल्याला खूप सुंदर दिसलं होतं खिडकी उघडल्यावर पँगॉंग सोचं अप्रतिम नजारा होता मित्रांनो
तुला एक घेऊन जाऊ का माझ्या मुलासाठी, सोयीसाठी घेऊन जाऊ? अरे वा, हॉर्स लीड करतोस. हाय, सकाळ सकाळचं दूसरं खूप छान करतो बघायला. त्यांचं याक हे खूप इम्पॉर्टंट प्राणी आहे. यांच्यासाठी याक जसं आपल्याकडे गाई असतं तसं त्यांच्याकडे याक असतं. मित्रांनो काय लँडस्केप आहे मित्रांनो, काय दिसतंय पँगॉंग सो. जे आपण घरी बसून टी व्हीवर बघितलं होतं त्याच्यापेक्षाही अप्रतिम असं दिसतंय मला पँगॉंग सोचं दृश्य. ते बघा, ते ब्लॅकिश माउंटेन जे दिसत आहेत ते आय थिंक इंडियामध्ये आहेत आणि खूप सुंदर असं ह्याचं लँडस्केप आहेत. आणि पँगॉंग सो बघा, ग्रीनिश दिसतंय बॉर्डरला आणि ब्ल्यूविश मध्ये दिसतं आपल्याला. कम्प्लिटली वेगळा सिनारी असतो सकाळी, दुपारी आणि रात्री पँगॉंग सो लेकचा. पँगॉंग सो आपल्याकडे 50% आय थिंक 40% आहे इंडियामध्ये आणि 50% चायनामध्ये आणि 10% डिस्प्यूट आहे. ते डिस्प्यूट काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्याची इन्फॉर्मेशन. काय लँडस्केप आहे मित्रांनो आणि काय रोड बनवले BROने. हेड्स ऑफ टू BRO. द ट्रिमंडस वर्क दे डू इन दिस टेरियन इज मार्वलस. हेड्स ऑफ. आणि बघा समोर आपला बायकर्स दिसत आहेत, अप्रतिम. आय थिंक ग्रुप आहे पूर्ण बायकर्स लोकांचा. एक नंबर, लय भारी, लय भारी, एक नंबर. चला आता व्ह्यू करूया आपण पुढच्या एखाद्या बाईक्सवाल्याला. हाय, एक नंबर. मित्रांनो तुम्ही नजारा एन्जॉय करा. पँगॉंग सो लेकच्या एकदम जवळून आपण ड्राईव्ह करतोय. चला भेटू पुढे, काय चांगलं असं तुम्हाला दाखवत राहील. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, एक नंबर. काय नजारा आहे मित्रांनो, नक्की तुम्ही इकडे या आणि ट्राय करा. टुरिस्ट व्हेकल दिसतात आपल्याला मध्ये मध्ये आणि रस्ता एक नंबर आहे मित्रांनो. BRO अप्रतिम काम केलेलं आहे. आणि काल रात्री मित्रांनो थोडा त्रास झाला मान ब्लेडमध्ये. आय थिंक अल्टिट्यूड सिकनेसचं थोडंसं मला फील झालं. आता पण नीट झोपू शकलो नाही. अप्रतिम नजारा मित्रांनो. लेफ्ट साईडला बघा पँगॉंग सो लेक किती सुंदर दिसतं आणि त्याच्या बाजूला माउंटेन्स. बायकर्स थांबते बघा फोटो काढण्यासाठी. चला मित्रांनो तुम्ही पहा नजारा एन्जॉय करा. काय चांगली इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. भेटू पुढे. मित्रांनो समोरचे माउंटेन्स किती सुंदर आहे बघा आणि ते तेवढे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट पण आहेत. कारण समोर आपण बघतो की फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसतात आपल्याला या माउंटेनवर. हे फिंगर लाईक प्रोजेक्शन नुसतं फिंगर लाईक नाही आहेत, ते जरा स्पेसिफिक आणि स्ट्रॅटेजिकली लोकेशन्स आहेत ते आपल्या इंडियासाठी पण आणि चायनासाठी पण. कारण जर आपण मॅपमध्ये बघितलं तर आपल्याला कळतं की हे इंडेंटेशन पेट्रोलिंग पॉईंट्स आहेत आपल्या इंडियाचे आणि चायनाचे. त्याला फिंगर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे पॉईंट्स दिलेले आहेत. आणि जेव्हा आपण गुगल मॅपने बघू किंवा मी तुम्हाला एक मॅप दाखवेल आता थोड्या वेळाने, त्याच्यामुळे तुम्हाला नक्की कळेल की हे फिंगर लाईक प्रोजेक्शन काय एवढं इम्पॉर्टंट आहे. तर इंडिया क्लेम करतं फिंगर 8पर्यंत आपलं LIC स्टार्ट होतं तिकडून आणि चायना क्लेम करतं फिंगर 2पर्यंत. सो देर इज अ डिस्प्यूट बिटवीन इंडिया अँड चायना आर्मी ॲट द पॉईंट ऑफ फिंगर 4.
तर फिंगर 4लाच सध्या दोघांनीही LACचं डिक्लेरेशन नाही केलं, पण तिथं आय थिंक स्ट्रॅटेजिकली त्यांचं मीटिंग होत असतात फिंगर 4ला. सो दिस इज अ इम्पॉर्टंट मेसेज दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू. तर नक्की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. तुम्हाला मी एक फोटो पण दाखवतो होता, त्या फोटोमध्ये तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन कळेल. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आवडली असेल. आणि तुम्ही बघू शकतात की राईट साईडचे माउंटेन्स किती भारी आहेत. बायकर्स आपल्याला ओव्हरटेक करत आहेत आणि कार्स पण. आणि आय थिंक समोर माउंटेनवर आपल्याला काहीतरी दिसतंय. येस समथिंग, आय थिंक आपले पोस्ट असणार आहे इकडे राईट साईडला आहे माउंटेन्सवर. आणि ते मागे बघा स्नो कॅप माउंटेन, खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि हा जो रोड आहे मित्रांनो, हा लुकुंग चुसूल रोड आहे, जो लुकुंगवरून निघतो. मध्ये आपल्याला विलेज पण भेटतात, पॅगमिक विलेज, मान. आता पुढे आपल्याला मेराक विलेज भेटणार आहे. मेराक विलेज आल्यावर तुम्हाला मी नक्की सांगेल. मानवरून मेराक विलेज 8 ते 9 किलोमीटर आहे. तर नक्की मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. मित्रांनो, आता तुम्ही बघा ते फिंगरला पोझिशन किती परफेक्टली दिसतात बघा. हेच लोकेशन्स तुम्हाला मी सांगत होतो स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहेत. कम्प्लिटली आपल्याला आता असं दिसत आहेत की ते माउंटेन्स फिंगरला प्रोजेक्ट करत आहेत पेंगॉंग लेकमध्ये. आणि समोर आपल्याला मिराक विलेज दिसतंय बघा. आता आपण एकदम जवळ आलो आहे मिराक विलेजच्या. मिराक विलेजमध्ये पण तुम्ही स्टे करू शकतात. इथे पण खूप चांगलं लोकेशन आहे आणि खरंच इथं सुंदर आहे. मान पण एवढं सुंदर आहे जितकं मिराक पण आहे. आणि बघा माउंटेन्स बघा, अप्रतिम असे माउंटेन्स, स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असे माउंटेन्स आहेत. ह्याच्या मागे चायना स्टार्ट होतं. तर विचार करा मित्रांनो, किती जवळ आपण ड्राय करतो आहे चायनाच्या. ओके, हे मिराक विलेजचे आय थिंक मिराक विलेजमध्ये आपण एंटर करतो आहे. येस, सुंदर असं विलेज. इथं आपल्याला राहायची सोय आहे म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांना पुढे हानलेलं जायचं असेल ते मेराकमध्ये थांबू शकतात. आम्ही मानमध्ये थांबलो कारण मला मान छान वाटलं. चला, तुम्ही हे इन्फॉर्मेशन एन्जॉय करा आणि नजर आपण बघा किती सुंदर आहे. चला भेटू पुढे, काय चांगलं असेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगत जातो. मित्रांनो, मेराक विलेजच्या पुढे आल्यावर आपल्याला काय नजारा दिसतोय मित्रांनो, ते बघा. लेफ्ट साईडला काय नजारा आहे मित्रांनो, तिथे थांबलंच पाहिजे मित्रांनो. खतरनाक. आता हे तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो, पेंगॉंग लेक आता हळूहळू पुढे पुढे सरसावते आणि चायनाच्या साईडला आता चाललेली आहे. चायनाच्या दिशेने आता मूव करते. आता ह्याच्या पुढे आपल्याला पेंगॉंग लेक दिसणार नाही आहे. तर हा शेवटचा नजारा किती सुंदर आहे बघा. खतरनाक खतरनाक. हे बघा, ते पूर्ण फिंगर दिसते आपल्याला. फिंगर 4, 5, 6, 7, 8. आणि हे माउंटेन्स बघा किती सुंदर असे स्नो कॅप माउंटेन्स आहेत. इथे आपल्याला एवढं सुंदर नजारा आणि क्लायमेट दिसतंय. थंडीमध्ये -15, -17 पण जातं. पुढे आता आपल्याला चुसूल विलेज भेटणार आहे. मित्रांनो, चला पेंगॉंग लेकला बाय बाय करूया. बाय बाय पेंगॉंग लेक. परत येतो भेटायला फॅमिलीबरोबर. मित्रांनो, लेफ्ट साईडला आपल्याला लास्ट किल्से ऑफ पेंगॉंग लेक दिसते बघा. तर या डोंगराच्या पलीकडे पेंगॉंग लेक आता हळूहळू फ्लो करणार चायनाला.
चला आता आपण होतं जरा स्पीड वाढूया. एक नंबर वाटते ट्राय करायला इकडे, खतरनाक. आता तुम्ही राईट साईडला बघतात हे स्नो कॅप माउंटेन सगळे इंडियामध्ये आहेत आणि लेफ्ट साईडला बघा तर पुढे आपल्याला चायनाची बॉर्डर चालू होते. आता एकदम आपण चायनाच्या बॉर्डरला ट्राय करणार. आता अप्रतिम रस्ता, अप्रतिम लोकेशन आणि आपले मित्र पुढे ट्राय करत आहेत सगळे. असेच आपल्याला सगळे मित्र भेटत चाललेत. भरत पुढे आहे, बाकी अजून नवीन जॉईन होत चाललेत. बघू अजून जर्नी अशीच चालत राहील. तिथपर्यंत हा नजारा बघा. पाय पँगॉंग लेकवरून नजर हटत नाही आहे. इतकं सुंदर आहे पँगॉंग लेक. पुढे गेल्यावर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन सांगेल. पुढे चुसूल विलेज भेटेलच. तिकडे अजून एक छोटीशी लेक आहे जी इंडियामध्ये नाही आहे. आधी इंडियामध्ये होती पण ती नंतर चायनामध्ये 1962 नंतर त्यांच्याकडे गेली, इंडिया चायना वार नंतर. तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मी शेअर करणार आहे. चला लोक निघूया पुढे. काय नजर असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. ओके मित्रांनो, बाय बाय पँगॉंग लेक. आता ह्याच्या पुढे आपल्याला दिसणार नाही आहे पँगॉंग लेक. सो परत भेटूया. परत फॅमिली बरोबर येईल मी भेटायला. बाय बाय. चला moving ahead. हल्ले क्या हो रहे डरेगा क्यों क्या? हेलो क्यों क्या? इस ये एंड है ना, यहाँ से पेंगोंग लेक खत्म. पेंगोंग लेक पार निकलना आगे. निकल गया भरत. चेक पोस्ट दिखा रहा है क्या? हाँ क्या दिखा रहा नहीं ओवर? ये कौन सा रास्ता? ये हानले. हाँ ओके. और ये ओके इस पे नहीं आएगा. ओके 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 चलो. मित्रांनो, मागे त्या मित्राने सांगितलं की हा रस्ता तो हानलेला, पण इथे या रस्त्यामध्ये आपल्याला रेजांगला वार मेमोरियल बघायला भेटेल. आणि जो राईट साईडला रस्ता जातोय तो रस्ता जातो माहेला. आणि माहेला जाण्यासाठी काकसांगला नावाचा एक खूप इम्पॉर्टंट पास आहे, तो कवर करावा लागेल. तो खूप उंचावर पण आहे आणि तिकडे मोठली गाड्या कमी जातात आणि त्याची हाईट पण खूप, आय थिंक 17,500च्या वर आहे फीटवर. तो त्या रस्त्याने ज्याला माहेला जायचं असेल किंवा मनालीला जायचं असेल तर ते लोक तो रस्ता नेहमी यूज करतात. आणि राईट साईडला बघा डोंगर कसे आहेत आणि तिकडं पण एक रस्ता असतो आहे. आय थिंक तो रस्ता आपल्याला पुढे जॉईन करतो आहे चुसूल विलेजमध्ये असं मला वाटतं आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला चुसूल विलेज दाखवेलच मी. तर नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. खूप सुंदर असा रस्ता आहे चुसूल विलेजला जाताना. भेटू पुढे. मित्रांनो, चुसूल विलेजमध्ये आता आपण एंट्री करतोय. एकदम युनिक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला चुसूल विलेजमध्ये. दगडांचे असे एकावर एक असे रचलेले बॉर्डर दिसतात आपल्याला. ते प्रत्येक घराचं डिमार्केशन असणार आहे. आणि मित्र पुढे थांबलेला आहे. आय थिंक थोडं कन्फ्यूज झाला आहे. राईटला यायचं का लेफ्टला मलाही माहीत नाही, पण GPS दाखवतो आपल्याला त्या लोकेशनला. आपण पुढे जाऊया. तर मी ऑफलाईन GPS डाउनलोड केलं आहे, काही तर रेंज पकडत नाही आहे. तर त्या हिशोबाने मला
मॅप दिसतं मी तसं ड्राईव्ह करतो आहे. तर चुसूल विलेज हे खूप इम्पॉर्टंट विलेज आहे. हिस्ट्रीमध्ये ह्याचं खूप नाव आहे. आणि चुसूल विलेज 1962च्या वॉरच्या वेळी खूप इम्पॉर्टंट विलेज होतं आपल्या इंडियासाठी. आणि रेझांगला वॉर मेमोरियल हे जे आपण आता पुढे बघणार आहे. आणि चुसूल विलेजमध्ये पण एक वॉर मेमोरियल आहे, पण ते आय थिंक बघू आता भेटतं आहे का आपल्याला. इकडं नसेल मला असं वाटतं, किंवा असलं तर तुम्हाला नक्की दाखवेल मी भेटलं तर. तर हे विलेज बघा कसं दिसतं, एकदम युनिक स्ट्रक्चर आहे. घरं आपल्याला दिसतात पण खूप कमी आहेत. आणि लोक इथे आय थिंक जून ते ऑक्टोबरपर्यंत राहत असतील. नंतर हा पूर्ण वॅकेट करत असतील आणि लेहमध्ये जात असतील राहायला. तर इथे राहणं सोपं नाही आहे, खूप थंडी असते इकडे. तर अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये 1962ची लढाई झाली होती इंडिया आणि चायनामध्ये, किंवा सायनो इंडिया वॉर आपण असं म्हणू शकतो. आणि त्याच वॉरच्या निमित्ताने आपण ती लढाई जिंकलो होतो नक्की. आपल्या सैनिकांनी उच्च कोटीचं पराक्रम त्या युद्धामध्ये दाखवलं होतं. आणि त्या युद्धाच्या वेळी चायनाचे 3000 सैनिक, ज्याला आपण पीपल लिबरेशन आर्मी, यांनी आपल्यावर इलिगली किंवा आपले ॲग्रीमेंट ब्रेक केलं होतं आणि आपल्यावर वार केलं होतं. आपल्या धर्तीवर त्यांनी आक्रमण केलं होतं त्यावेळी. आणि ते युद्ध झालं होतं रेझांगला हाईटवर. त्याची हाईट होती 16,000च्या वरती, 16,000 फीट म्हणू शकतो आपण. आणि त्यावेळी आपल्या इंडिया आर्मीचे चार्ली कंपनीचे मेजर होते. त्यांचं नाव होतं मेजर सेतान सिंग. आणि त्यांची जी बटालियन होती ती 13th बटालियन ऑफ कुमाऊ रेजिमेंट इंडियन आर्मीची होती. त्यांची बटालियनमध्ये 120 सोल्जर्स होते आणि त्याला लीड करत होते मेजर सेतान सिंग. आणि खूप धैर्याने लढले आपले सगळे सैनिक. आणि त्याच युद्धाच्या विजयावर रेझांगला वॉर मेमोरियल स्थापन झालेलं आहे. 114 आपले सैनिक शहीद झाले होते त्या युद्धामध्ये. तर ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगायची होती रेझांगला वॉर मेमोरियलबद्दल. तर पुढे गेल्यावर तुम्हाला मी रेझांगला वॉर मेमोरियल दाखवेलच, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला योग्य पद्धतीने शेअर करेल. चला मित्रांनो, भेटूया पुढे. काय छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगत जाईल. पुढे जाऊन बघूया रस्ता कसा भेटतोय. सध्याचा रस्ता असाच आहे. चला ठीक आहे. रस्ता खराब आहे. चलो
सारखं लावून शिकायला आता हा रस्ता शिकायला लागेल जरा आपल्याला. कच्चा रस्ता आहे पूर्णच. मित्रांनो खतरनाक असा हा ऑफ रोड रस्ता आहे. गेल्या 40 ते 50 मिनटं मी याच रोडला ड्राईव्ह करतोय. रस्ता काय संपत नाही आहे. राईट साईडला आपल्याला इंडियन फ्लॅग दिसतं आहे. नक्की तिकडे रेझंगला वॉर मेमोरियल असणार आहे. आणि लेफ्ट साईडला आपल्याला डोंगर दिसतात. त्याच्या मागे चायनाचं बाउंड्री चालू होते. आणि तिथे स्पँगर नावाची एक लेक आहे. स्पँगर गॅप पण इकडूनच आहे या रस्त्यावरून. मी मॅपमध्ये बघितलं होतं. तुम्हाला नक्की त्याच्या इन्फॉर्मेशन पुढे मी शेअर करेल. मित्रांनो समोर आपल्याला रेझंगला वॉर मेमोरियलचं बोर्ड दिसतोय. चला आता आपण जाऊया रेझंगला वॉर मेमोरियलला भेट देऊया. खूप सुंदर असं रेझंगला वॉर मेमोरियल बनवलं आहे. अशा ठिकाणी जिथे काही नाही आहे, फक्त तुम्हाला मातीचे रस्ते दिसत आहेत, ऑफ रोड दिसतात आणि डोंगर दिसत आहेत आणि एक्स्ट्रीम क्लायमेट आहे. समोर आपल्याला इंडियन फ्लॅग दिसत आहे. ब्रिटिशची गाडी दिसते. खतरनाक. खूप प्राऊड फील होतं आपल्याला इकडे आल्यावर आणि एक वेगळीच ऊर्जा भेटते आपल्या सैनिकांपासून. अशा ठिकाणी त्यांनी 1962ची लढाई लढली होती मित्रांनो. त्यावेळी असे काही इक्विपमेंट्स पण नव्हते त्यांच्याकडे आणि अचानक झालेली लढाई होती. चायनाने आपल्यावर अटॅक केला होता आपल्याला न सांगता. तर विचार करा त्यावेळी आपल्या इंडियाच्या आर्मीने आपल्या सोल्जर्स लोकांनी किती मोठं पराक्रम केलं होतं त्यावेळी. खूप सुंदर आपला इंडियन फ्लॅग दिसतोय बघा मित्रांनो. चला आता आज जाऊन तुम्हाला मी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगतो. भेटू पुढे. मित्रांनो रेझंगला वॉर मेमोरियलचे हे एंट्रन्स आहे. खूप सुंदर एंट्रन्स आहे. आणि रेझंगला वॉर मेमोरियल हे 114 डेजमध्ये कंप्लीट करण्यात आलं. इन द फॉन्ड मेमरी ऑफ 140 ब्रेव हार्ट्स ऑफ चार्लिंग कंपनी बाय 114 इन्फंट्री ब्रिगेड युनिफॉर्म फोर्स 22 चेक रायफल्स. 20 साल 22 खूप खतरनाक काम केले इन द मेमरी ऑफ 140 मार्टियर्स. आणि इथे बघा बॅटल रेडी हे असं कपडे असतात, हे घालावं लागतात. आणि राजनाथ सिंग यांनी इनॉग्रेशन केलं होतं. अहिरधाम हे जे आहे इथे सगळ्या शहीदांना इथे अग्नी दिलं होतं. आणि हे आपल्या 13 कुमाऊ बटालियनचं हे स्मारक आहे इकडे. खूप सुंदर असं हे स्मारक. वरती लोगो दिसतोय आपल्याला 13 कुमाऊ बटालियनचा. आणि इथे जितके सैनिक 114 सैनिक शहीद झाले त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे. त्याचं नाव दिलेलं आहे. आणि रेझंगला वॉर मेमोरियलमध्ये फक्त मेजर सैतान सिंग यांचं इकडे पार्थिव दहन करण्यात आलं. पण बाकी सैनिकांचं इकडे पार्थिव दहन करण्यात आलं. त्यांची इकडे समाधी आहे. आणि मेजर सैतान सिंग यांची समाधी त्यांच्या गावी आहे. ही इन्फॉर्मेशन नक्की तुम्हाला आवडली असेल. नक्की सगळ्या भारतीयांनी रेझंगला वॉर मेमोरियलला भेट दिली पाहिजे. जेव्हाही तुम्ही लडाखला येणार तेव्हा नक्की इथे भेट द्या. खूप छान वाटतं इकडे आल्यावर. मला एकदम प्राऊड फील झालं. आणि तुम्हालाही नक्की वाटेल की आपले सैनिक इतक्या दूरवर येऊन त्याने किती मोठं पराक्रम केलेलं आहे 1962मध्ये. आणि अजूनही आपले सैनिक इथे लढत आहेत. यांचे हत्यार पण दिसतात बघा आपल्याला त्याकाळी वापरलेले. तर मित्रांनो नक्की तुम्ही इकडे भेट द्यावी आणि आपल्या सैनिकांचं शौर्याला मानवंदन देऊन सैतान सिंग यांचं बघा किती सुंदर असं स्टॅच्यू आहे. त्यांचा उत्साह वाढवावा जे आता सैनिक इथे तैनात आहेत. तर भेटूया पुढे. तुम्हाला नक्की इन्फॉर्मेशन आवडली असेल. मित्रांनो आता आपण रेझंगला वॉर मेमोरियल व्हिजिट केले आणि खूप भारी वाटलं मित्रांनो. समोर आपल्याला इंडियाचे बंकर्स दिसत आहेत. खूप इम्पॉर्टंट बंकर्स आहेत. आणि आपण हे जेवढे पण हिल्स आहेत त्याच्यावर आपण आपले बंकर्स स्थापित केले आहेत. खूप इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिक पॉईंट वापरत आहेत. तर साऊथर्न बँक ऑफ द पँगॉंग लेक आपण कॅप्चर केलं आहे. आणि या डोंगराच्या मागे स्पँगर लेक आहे. स्पँगर लेक पहिले इंडियाच्या अंडरमध्ये होती. तुम्हाला मी एक मॅप दाखवतो त्याच्याबद्दल तुम्हाला मग मी तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल की नक्की मी काय सांगतो आहे. मित्रांनो हे आपण मॅप बघू शकतो की इंडिया ॲज अ हाय ग्राउंड. इंडियाने ब्लॅक टॉप, गुरुंग हिल, मगर हिल आणि रेझंगला या महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक पॉईंट इंडियाने कॅप्चर केले आहेत. त्यामुळे इंडियाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे हे मॅपच्या उद्देशाने तुम्हाला कळलं असेल की नक्की आपण या डोंगराच्या एकदम स्ट्रॅटेजिक पॉईंटवर आपण
तैनात आहेत. आणि मित्रांनो, बरोबर या डोंगराच्या मागे स्पँगर लेक आहे. स्पँगर लेक पहिले इंडियाच्या टेरिटरीमध्ये होती बिफोर 1962. आफ्टर 1962 चायना इंडिया वॉर स्पँगर लेक ही चायनाच्या टेरिटरीमध्ये गेली. चायनाने ह्याच्यावर कंट्रोल मिळवलं. चायनाचं हे कंट्रोल मिळवण्याचं कारण होतं त्यांचं झिंजियांग तिबेट हायवे, जो त्याने ऑलरेडी 1962च्या आधी बनवून टाकला होता. चायनाचे जे स्ट्रॅटेजिक प्लॅन होता की या हायवेला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला जितके एरिया असेल तितकं काबीज करून घ्यायचं. म्हणून त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 1962मध्ये इंडियाच्या अगेन्स्ट युद्ध पुकारलं लडाख रिजनमध्ये आणि अरुणाचल रिजनमध्ये. आणि या वॉरचं नाव होतं लडाख रिजनमध्ये रेजंगला वॉर. रेजंगला हाईटवर झालं होतं. आणि दुसरं वॉर होतं बॅटल ऑफ बुमला आणि बॅटल ऑफ वेलाँग, जे अरुणाचल प्रदेशमध्ये झालं होतं. तिकडेही आपल्या सैनिकांनी खूप महत्त्वाचं बहादुरी दाखवली होती. सुभेदार जोगिंदर सिंग आणि त्यांच्या फोर्सने खूप मोठं बलिदान तिथे दिलं होतं. तर तेही युद्ध खूप महत्त्वाचं होतं. मित्रांनो, रेजांगला वॉर मेमोरियल हे शौर्याचं प्रतीक आहे, बलिदानाचं प्रतीक आहे. आणि उच्च कोटीचं बलिदान आपल्या सैनिकांनी 1962मध्ये केलं होतं. मेजर सैदान सिंग यांना परमवीर चक्र मिळालं होतं त्यांचं शहीद झाल्यानंतर. आणि त्यावेळी 3,000 चायनीज सोल्जरने आपलं अटॅक केलं होतं. त्यातले आपण 1300 चायनीज सोल्जरला आपण मारलं होतं. चायनाने कधी क्लेम नाही केलं. नंतर त्यांनी 722 क्लेम केलं की त्यांचे सैनिक इथे मारले गेलेले आहेत. आणि विचार करा, आपले फक्त 120 जवान होते आणि त्यांचे 3000 होते आणि ते पण हाईटवर होते. अशा कंडिशनमध्ये आपल्या जवानांनी लढाई केली. तर हे खूप इम्पॉर्टंट आपल्या आर्मीचं महत्त्व म्हणू शकतो. पॉलिटिकली आपण फेल झालो होतो, स्ट्रॅटेजिकली आपण वीक होतो, तरीसुद्धा आपल्या इंडियन आर्मीच्या सोल्जरने इतकं मोठं पराक्रम करून दाखवलं. प्राऊड ऑफ अवर इंडियन सोल्जर्स. ओके मित्रांनो, हल्लीचा रस्ता पण थोडाफार पँगॉंगसारखाच आहे आणि खूप माती आहे, खूप माती. गाडी नेहमीच स्लिप होते या रस्त्यावरून. चालवताना थोडा सांभाळून बॅलन्स करून चालू लागते. बघा रस्ता बघा कसा आहे, मोठे मोठे दगडं, माती. ओके, हळूहळू घ्या. आलो आता. ओके, व्हेरी गुड सर्जा. थोडं आपल्याला पुश कर आता. हेच चला. ओके, येस, यू कॅन डू इट. यस सर्जा, यू कॅन डू इट. आलो वरती. माती आहे, गाडी कशी हलते, बॅलेन्स करणं गरजेचं आहे. आणि बॅलेन्स करायचं, हळू खाली करायची. हे ना सांगितलं मला म्हणजे किती सुंदर. ओके, जाऊया बघूया. सुंदर. कोणाचे तरी पाडलेले असतील किंवा मग जंगली असतील. जरा पडा यार, कम ऑन. तुम्हाला बघतोय मी, पडा. अजून 87 किलोमीटर आहे.
कुलालाटा, तारा, लोमा सागा, यू आर हिअर. मित्रांनो, आता आपण शकाला रोडवर ड्राईव्ह करतोय. शकाला रोड स्टार्ट होतो चुसूलपासून आणि जातो लोमापर्यंत. आणि मागे आता आपण बघितलं होतं तारा पोस्ट, म्हणजे इकडे आपल्या मिलिटरीची इथं पोस्ट असणार आहे जवळपास. रस्ता बघा कम्प्लिटली मातीचा आहे, डेझर्ट सँडसारखा वाटतोय. जसं आपण रेगिस्तानमध्ये बघतो तसेच इथं माती आहे आणि गाडी स्लिप मारते. आणि लोकेशन खतरनाक आहे, कम्प्लिटली बॅरन दिसते आपल्याला. आणि नजारा खूप भारी आहे, तुम्ही एन्जॉय करा. काय चांगली इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला सांगत जाईल. 2 बुलेटवाले तर खतरनाक गेले स्पीड. इथं बंकर दिसतात मला. हो, आपल्या इंडियन आर्मीच्या बंकर्स आहेत बघा. तिकडून त्या पण कसा बघता येतात आपल्याला. मित्रांनो, आपण समोर काय बघतोय, आपल्याला एक पास दिसतोय. हा शकाला पास आहे. जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवतोच किती हाईटवर आहे शकाला पास. आणि बरोबर आपल्याला लेफ्ट साईडला स्नो कॅप माउंटेन दिसतात बघा. लेफ्ट साईडला एकदम असे छोटे छोटे असे बर्फाचे पॉईंट दिसतात आपल्याला, ते स्नो कॅप माउंटेन्स आहेत. आता शकाला पासच्या एकदम जवळ आलो आहे आपण. मित्र पण थांबलेला आहे भरत. चला त्याला जवळ जाऊन किती हाईटवर आहे बघूया शकाला पास. ओके, शकाला पास 15,260 फीटवर आहे. वाव, वेलकम टू शकाला. चला, वन मोर अचिव्हमेंट अचीव्ड बाय सर्जा अँड मी. चला हळूहळू खाली आता डिसेंड करूया. आणि समोरचे माउंटेन बघा, अप्रतिम असे स्नो कॅप माउंटेन. आणि आपण जे लेफ्ट साईडला जे माउंटेन बघतोय त्याला आपण कैलास रेंज म्हणतो. कैलास रेंज तुम्ही ऐकलं असेल, जे कैलास मानसरोवर, जे आपल्यासाठी खूप पवित्र जागा आहे, जी तिबेटमध्ये आहे. तीच रेंज आहे ती. पुढे जाऊन ती कैलास मानसरोवरला मिळते. तर कैलास मानसरोवर खूप पवित्र जागा आहे आपल्या इंडियासाठी. आणि सध्या ती चायनामध्ये आहे, तिबेटमध्ये आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी आपल्याला सिक्कीमहून जावं लागतं, नाथुलापासने. आता अजून एक गोष्ट चालू करणार आहे इंडिया. बघू आता कसं होतं पुढे. लोकांना कैलास मानसरोवर जाता येईल एकदम इझी पद्धतीने. पण सध्यासाठी चायनाचं आपल्याला परमिशन घ्यावी लागते आणि तिथेच प्रॉब्लेम होतो. चायनाबरोबर आपली काय ना काय डिस्प्यूट चालू आहे, बॉर्डर इश्यू. त्यामुळे लगेच आपल्याला परवानगी मिळत नाही. खूप कमी लोकांना जायला भेटतं प्रत्येक वर्षी. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती कैलास मानसरोवरबद्दल आणि कैलास रेंजबद्दल. चला हळूहळू आता बघतोय समोर आपल्याला हेलिपॅड दिसते बघा. शकाला पासच्या जवळ हेलिपॅड पण आहे. खूप इम्पॉर्टंट हेलिपॅड 15,000 फीटवर आहे. कारण हे हेलिपॅड खूप कामाला येतं इकडच्या लोकांसाठी. कारण इथं जवळपास काहीच नाही आहे, मेडिकल कॅम्प नाही आहे, काही नाही आहे. तुम्हाला जर एमर्जन्सी असेल तर इव्हॅक्युएशनसाठी हेलिपॅडच आहे, जे तुम्हाला लेहला घेऊन जाईल. आणि असं लँडस्केपवर अशा गोष्टी असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि फक्त आपले इंडियन आर्मी करू शकते. आणि आपले गव्हर्नमेंटने पण खूप भारी काम केलं आहे. लोमा आता 35 किलोमीटर आहे. चला भेटूया पुढे, काही इन्फॉर्मेशन सांगेल तुम्हाला. मित्रांनो, आता शकाला गावामध्ये आपण ड्राईव्ह करतोय आणि समोर आपल्याला एक चेकपोस्ट दिसते. आय थिंक ITBPचं चेकपोस्ट आहे. ओके, इथे चौकी आहे लोमा, तारा चौकी. इन्फॉर्मेशन शेअर करावं लागेल. अरे बापरे, हल्ले पण जायपर्यंत फार वाट लागली. इतकी ऑफ रोड, इतकं वाळू, गाडीचे टायर हलतायत, फार डान्स करतायत.
आणि त्यामध्ये मी पण डान्स करतोय. खूप वेळा पडता वाचलोय, इतके वाळू येते. आता हा रस्ता बघा, हा तरी बरा वाटतोय आता वाळूपेक्षा. दम लागला बार. हल्लेने बार दमच काढलाय. अजून हल्लेले यायला लई वेळ आहे, तरी पकडून घ्या 1.5 तास लागेल अजून. रात्र होईल मला जाईपर्यंत. हो, हळूहळू चाललो आहे मी. सगळे रायडर्स अडकलेत. ठीक आहे, आता कसं जायचं हा प्रश्न पडला आहे. जेवढी सँड ड्यून्स बघितली त्या जास्त इकडेच सँड ड्यून्स बघितल्या इथं. डुबरामध्ये जेवढी सँड ड्यून्स आहे तेवढी इकडे आहे रस्त्यावर. आमची राईड झाली इकडे. ठीक आहे, बघा कसं मी उंटावून चाललं आहे बघा. डुगू टाकलं वर खाली. फार दमलो बाबा. हो वा, चांगलीच मोबाईल येतो मला. जाऊ द्या, उद्या ऑब्झर्वेशन. अरे काय झालं, पड बंद. अब क्या हुआ? अरे बाप रे, कहाँ पे? हाँ यार बेचारे, हाँ ना निकालने की हेल्प करना चाहिए ना. क्या यार. मित्रांनो, रस्ता बघा किती हे झालाय. पूर्ण रस्ता सँडने भरलेला आहे. गाडी चालवता होता हवा टाईट झाली आहे मित्रांनो. सगळ्यांच्या गाड्या अडकल्यात. एक मिलिटरीची गाडी पण अडकली आहे आणि टुरिस्टची गाडी पण अडकली या रस्त्यावर, या सँडवर. कमीत कमी पकडून घ्या, तुम्हाला अर्धा टायरपर्यंत सँड आहे. तर सँड लावूया. दम लागला कम्प्लिटली. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बघा किती सँड आहे बघा. लांब पण सँड आहे. बापरे, दम काढलाय कडे. हो ऐक, चला करूया. हो मित्रांनो, खतरनाक रस्ता आहे मित्रांनो. रस्ता दिसतच नाही आहे, कम्प्लिटली सँडने माखलेला आहे. कम्प्लिटली सँड येऊन दिसत आहेत आपल्याला. आणि बाजूला बघा रस्ते, दोन्ही बाजूला त्या सँड येऊन रस्ता एकदम छोटा झालेला आहे. पूर्ण माती, पूर्ण सँड रस्त्यावर आलेली आहे आणि गाडी स्लिप मारते. गाडीला खूप प्रेशर झालेला आहे काढताना मागे आता. आणि थोडंफार क्लचचा मला इश्यू वाटायला लागला आहे. गाडी पळत नाही आहे. आय थिंक क्लचचा इश्यू नको व्हायला. अजून ओमलिंगला करायचं आपल्याला. तर मित्रांनो, तो बघू आता पुढं कसं होतं आहे. गाडी पळवता येत नाही मला. तर या सँडमधून काढता हालत खराब झाली. क्लचवर खूप प्रेशर आला आहे. आणि बघा रस्ता बघा, कम्प्लिटली सँड आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. कम्प्लिटली सँड आणि गाडी पळवता येत नाही. हे बघा सँड किती खाली येते बघा रस्त्यावर. कम्प्लिटली रस्त्यावर सँड आहे बघा. गाडी थोडंही पळायला गेलो तर गाडी स्लिप मारते. तर एकदम हळूहळू कंट्रोलने गाडी चालवावी लागते. इंजिन ब्रेकिंगचा कम्प्लिटली फायदा केला पाहिजे अशा वेळी. कारण जास्त जर आपण स्पीड केलं तर गाडी आपली पडू शकते आणि आपल्या लगेज खूप आहे आपल्या गाडीवर, त्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही. चला भेटूया पुढे. काही इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी नक्की सांगत जाईल. चलो ओके. हे 2 मित्र भेटलेत. गाडी काढायला हेल्प केली त्यांनी. माझी पण काढली, त्यांची पण काढली. आणि आता पुढे चाललो आम्ही. गाडीवर खूप प्रेशर आला आहे. क्लचवर खूप प्रेशर आला आहे. क्लचवर इथे अडकली गाडी फार. मित्रांनो, लँडस्केप किती भारी बघा. आणि मित्रांनो, हे जे 2 मित्र भेटले दोन्ही पंजाबचे आहेत. पंजाबवरून ड्राईव्ह करून इथपर्यंत आलेत.
आणि खूप भारी वाटलं. एकमेकांना आम्ही एक हेल्प केलं. रस्ता बघा परत झाला बघा, कम्प्लिटली सँडचा रस्ता आलेला आहे. आता आपण जे सँड बघतोय त्याच्यापेक्षा 3-4 पटीने सँड आम्हाला रस्त्यामध्ये मागे भेटलं होतं, म्हणून गाडी काढता येत नव्हती. बघा कसं आहे बघा, समोरचा बघा तो ड्रायव्हिंग करताना किती तो वॉबल करतोय बघा. कम्प्लिटली तो इनबॅलन्स होतोय, असं मी पण होतोय. म्हणजे किती टफ आहे चालवताना. आपली गाडी पडू शकते बघा, थांबली गाडी त्याची. नीचे से लो, नीचे से, यहाँ से लो, यहाँ से. मित्रांनो, समोर आपण बघतोय ही खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे इंडियासाठी. या रिव्हरचं नाव आहे इंडस रिव्हर आणि ह्याला आपण इंडियामध्ये सिंधू रिव्हर पण म्हणतात. आणि जे हिमालयाच्या पलीकडचे लोक आहेत तेही त्याला या रिव्हरला सिंधू रिव्हर म्हणतात. किंवा हिमालयाच्या पलीकडे असणारा जो भाग आहे तो सिंध प्रांत किंवा त्याला आता इंडिया म्हटलं जातं. तर ह्या रिव्हरचं नावावरूनच आपल्या इंडियाचं नाव पण पडलेलं आहे. आणि इंडस रिव्हर हे आय थिंक ह्यांचं ओरिजिनेट होतं किंवा ह्याचं उगमस्थान आहे माउंट कैलासवरून. इथं मानसरोवर लेक आहे, तिथून ह्याचं उगमस्थान होतं इंडस रिव्हरचं, जे तिबेटमध्ये आहे आणि चायना कंट्रोल करते त्याला. आणि ती फ्लो करते इंडियामध्ये डेमचॉकपासून. डेमचॉक अर्धा पार्ट इंडियाकडे, अर्धा या 40% पार्ट इंडियाकडे आणि बाकी सगळा पार्ट चायनाकडे. त्याच्या डोंगराच्या पलीकडे डेमचॉक आहे लेफ्ट साईडला. आणि तिकडे जाण्यासाठी पुढे गेल्यावर एक मार्ग आहे आपल्याला लोमाच्या ब्रिजच्या पुढे, मी तुम्हाला दाखवेलच. आणि इंडस रिव्हर खूप इम्पॉर्टंट रिव्हर आहे आपल्या इंडियासाठी, कारण ती फ्लो करते ट्रान्स हिमालयामधून. आणि त्याचे आता आपण ड्राईव्ह करत इथपर्यंत आलो आहे तर आपल्याला झंस्कार रिव्हर भेटलेली, सुरू रिव्हर भेटलेली आणि शोक रिव्हर भेटलेली. हे सगळ्या त्याचे ट्रिब्युटरीज आहेत इंडस रिव्हरचे. आणि पुढे इंडस रिव्हर इंडियातून फ्लो करते आणि पुढे पाकिस्तानला जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळते. तर हे सगळं इंडस रिव्हरचं पाथ आहे. आणि कम्प्लिटली 3180 किलोमीटर ही रिव्हर फ्लो करते हिमालयापासून ते अरेबियन सीपर्यंत. तर नक्की मित्रांनो, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर इंडस रिव्हर खूप मोठी आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या देशासाठी. मित्रांनो, इंडस रिव्हर किती जवळ फ्लो करते बघा आपल्या एकदम रस्त्याच्या पॅरलला. आणि समोर आपल्याला एक ब्रिज दिसतोय, तो लोमा ब्रिज आहे. तो कनेक्ट करतो लोमाला हानलेपासून. आणि राईट साईडला रस्ता जो जातोय तो जातो नियोमाला आणि माहेला, तो पुढे जातो मनालीला. आता आपण लेफ्ट साईडला जाणार आहे लोमा ब्रिज चढून हानलेला. आता आय थिंक इथे एक चेकपोस्ट असणार आहे. येस, इथं चेकपोस्ट आहे ITBPचं चेकपोस्ट आहे लोमा, 13,861 फीट. मेरा दोस्त ऑलरेडी गया है एंट्री करके. भरत नाम है उसका, भरत. जाओ. मित्रांनो, समोर आपण बघतोय लोमा ब्रिज आणि त्याच्या खाली फ्लो करते इंडस रिव्हर. हे सुंदर असं लोमा ब्रिज आहे. आणि आता ब्रिजचं साऊंड तुम्ही एन्जॉय करा. खतरनाक आवाज आहे बघा ब्रिजच्या साऊंडचा. बघा किती सुंदर हा ब्रिज बांधलेला आहे. हा ब्रिज कनेक्ट करतो हानलेला लोमापासून. आणि वेलकम टू द लास्ट हिस्टॉरिक विलेज इन लडाख विच इज हानले. खतरनाक लोकेशन आहे बघा इकडे. आणि असं त्या स्काय एवढं क्लिअर नाही आहे पण खतरनाक आहे. मित्रांनो, हानले हे फेमस आहे स्टार गेजिंगसाठी. इथे एकदम क्लिअर स्काय असतं मित्रांनो, कारण याची हाईट आहे 14,764 फीट म्हणजे 4,500 मीटरवर आहे हानले. आणि बघा लँडस्केप बघा, खतरनाक लँडस्केप आहे. पुढे जर आपल्याला अजून लँडस्केप भेटणार आहे बघायला. तर आता मेन रोडला आता आपण कनेक्ट करतोय. आणि इथं स्टार गेजिंगसाठी खूप चांगलं आहे, कारण इथं वन ऑफ द क्लिअर स्काय आहे इकडे
हानलेमध्ये. त्यामुळे इंडियन गव्हर्नमेंटने इथे वन ऑफ द वर्ल्ड हायेस्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी टेलिस्कोप इथं स्थापन केलेले आहे आणि त्याचं काम खूप इम्पॉर्टंट आहे. गॅलेक्सी आणि सॅटेलाईट आणि जेवढंही प्लॅनेट्स आहे ते स्टडी करण्यासाठी. लेफ्ट साईडला डुंगतीचं बोर्ड दिसते आणि बोर्डवर काही आहे माउंटेन्स इज लाईक अ प्लेजर ओनली ड्राईव्ह इन ए लेजर असं काहीतरी लिहिलेलं आहे. हिमांग प्रोजेक्ट काही ना काही आपल्याला बोर्डवर सांगत असतं आणि यांचे जे काही लिहिलेलं असतं खूप भारी असतं. माउंटेन बघा किती सुंदर आहे. आणि एक लेफ्ट साईडला एक रस्ता जातो आहे, तो रस्ता आहे चुजूल डुंगती फुकचे डेमचॉक हायवे. हाच हायवे पुढं कनेक्ट करतो डेमचॉकला. या पूर्ण डोंगराला वळसा मारून हा रस्ता पुढे जातो आहे. हे बघा आता दिसेल आपल्याला हा बोर्ड बघा. हा रस्ता जातो आहे चुसूल डुंगती फुकचे डेमचॉक हायवे. हा कनेक्ट करतो डेमचॉकला. आणि पुढे गेल्यावर आपल्याला उमरीला जायचं असतं. तिथंही आपल्याला एक रस्ता आहे, तो पण डेमचॉकला कनेक्ट करतो उमरीला वरून. पण हा रस्ता मोस्टली मिलिटरी यूज करते कारण इतका हाईट चढायची गरज लागत नाही. तर लँडस्केप बघा मित्रांनो खूप सुंदर आहे हानलेचे, नक्की तुम्हाला आवडेल. चला मित्रांनो तुम्ही हा लँडस्केप एन्जॉय करा. अजून काही चांगली इन्फॉर्मेशन असेल मी तुम्हाला सांगत जाईल. पुढे आता आय थिंक रोंगू नावाचं गाव आहे, रोंगो. चला मित्रांनो लँडस्केप बघा किती खतरनाक आहे आणि किती डिफरंट आहे. कंप्लीट लँडस्केप चेंज होत आहेत. मिलिटरीची गाडी चालली आहे. प्रत्येक टर्नला लँडस्केप बदलत आहेत. राईट साईडचे डोंगर बघा, लेफ्ट साईडचे डोंगर बघा, स्ट्रेट बघा. समोर आय थिंक मिलिटरीचं काहीतरी कॅन्टॉनमेंट आहे. मित्रांनो समोर एक गाव दिसतंय, आय थिंक हे रंगो गाव आहे. खूप सुंदर असं गाव हानलेच्या अलीकडे बसलेलं आहे बघा. छान गाव आहे हे. इकडे पण आपण स्टे करू शकतो. कोणाला स्टे करायचं असेल तर इकडेही राहायची सोय आहे. पण इकडे हानलेसारखी सुविधा नसणार आहे. बाकी लोमापासून जवळ आहे त्यामुळे थोडं बेनिफिट आहे लोकांना लोमाला जायला. पण लोमापासून तुम्हाला खूप काही गोष्टी भेटू शकतात कारण मिलिटरीचं चेकपोस्ट आहे. आणि छान गाव आहे रंगो, छोटंसं गाव. समोर आपलं ब्रिज पण दिसतंय बघा, सुंदर असं छोटंसं ब्रिज. गाड्या पण जातात वाटतं त्या ह्याच्यावरून. चला लवकर आता आपण अंतर कापूया. मित्र पुढे गेलेला आहे आणि आपण राहिलो मागे. खूप अंतर कापायचं आहे अजून 40 किलोमीटर आहे मला वाटतं इकडून लोमा उसून हानले. आणि लँडस्केप तुम्ही खरंच एन्जॉय करा आणि इथं नक्की ड्राईव्ह करा. खूप सुंदर असं हे लँडस्केप आहे इकडे हानले जाताना. कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ आहेत, खूप सुंदर. बघा ना आता बघा माउंटेन बघा कसे झाले बघा. स्ट्रेट माउंटेन बघा कसं आहे, राईटचं कसं आहे, लेफ्टचं कसं आहे. आणि छोटीशी नदी वाहते. आता ही कुठली नदी मला माहीत नाही पण आय थिंक ह्याला हानले बोलू शकतो आपण. हानलेचं स्ट्रीम दिसतंय मला. सँड ड्यून्समध्ये वाट लागल्यामुळे गाडी आता पळत नाही आहे. गाडी 40-50च्या पुढे जात नाही आहे कारण क्लचचा इश्यू झालेला आहे. ते जाऊ द्या, तुम्ही लँडस्केप एन्जॉय करा. ते तर होत राहतं ड्रायव्हिंगमध्ये. एक बायकर थांबलेला आहे, फोटो काढतोय. आपल्याला वेळ नाही आहे कारण आपल्याला लोकल तिथे पोचायचं आहे. चला लँडस्केप एन्जॉय करा. रस्ता खूप भारी आहे मित्रांनो. BROने खूप अप्रतिम काम केलेलं आहे या रस्त्यावर. चला भेटू पुढे. छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी सांगितलं आहे. मित्रांनो वेलकम टू हेवन. काय रस्ता आहे आणि काय डोंगर्स आहेत बघा, काय लँडस्केप आहेत. रस्ता तुम्हाला दिसतोय सरळ आहे पण रस्ता सरळ नाही आहे. अचानक तुम्हाला असं वाटतं की तुम्ही डायरेक्ट खाली ड्रॉप करत आहेत. म्हणजे रस्ता सरळ नाही आहे, असं वर खाली आहे. तर गाडी स्पीडने पळवलं की वाट लागते. आता माझी गाडी तर काय स्पीडने पळतच नाही आहे कारण क्लचचा इश्यू झालेला आहे. पण लँडस्केप बघा मित्रांनो, अप्रतिम असं लँडस्केप आहेत. दोन्ही बाजूला आपल्याला सँड दिसत आहेत आणि डोंगर बघा. कम्प्लिटली कलर्स डिफरन्स आहेत. जे कलर पाहिजे ते कलर दिसते आपल्याला या माउंटेन्सवर. खूप सुंदर, खूप सुंदर. डोळ्याचे पारणे फेडणारे हे माउंटेन्स आहेत मित्रांनो. नक्की तुम्ही इकडे ड्राईव्ह करा
खूप भारी वाटते. आता हानले एकदम जवळ आलेले आहे. आय थिंक हार्डली 15 या 10 किलोमीटर असेल. चला नंतर कापूया लवकर. काही छान इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला मी नक्की शेअर करत जाईल. ओके, हा बायकर आपल्या बरोबर ट्राय करतोय. मस्त बघा रस्ता बघा कसा आहे बघा. मस्त वर खाली होत चाललाय. मित्रांनो आता आपण हानलेच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि लँडस्केप बघा, अप्रतिम लँडस्केप. आणि राईट साईडला एक माउंटेन दिसत आहे, किती सुंदर आहे बघा. आणि त्याच्यावरती आपल्याला हानले मॉनेस्ट्री असते, गोंपा. इट इज हॅड बीन आय थिंक बिल्ट इन द 17th century, हानले मॉनेस्ट्री. आणि खूप भारी वाटतं आहे. मॉनेस्ट्रीला जाता येणार नाही आपल्याला कारण इतका वेळ नाही आपल्याकडे, पण हानलेला थोडंफार आपण एक्सप्लोर करूया वेळ भेटला तर. आता हळूहळू आपण एकदम जवळ चाललो आहे. हानलेच्या समोर काहीतरी एस्टॅब्लिशमेंट दिसते आपल्याला, काय बघूया. गाड्या पण दिसत आहेत लावलेल्या. आय थिंक इट इज मिलिटरी कॅफेटेरिया. येस, इट इज अ मिलिटरी कॅफेटेरिया. मिलिटरीच्या अंडरमध्ये आहे. खूप सुंदर. थोडं चेकपोस्ट पण इकडे आय थिंक मिलिटरीची. चला हळूहळू आता लोकेशन आपल्याला दिसायला लागले. हानलेचं जवळ चालू आहे आता आपण. हानलेच्या एकदम माउंटेनचे कलर बघा परत चेंज झाले बघा. आणि हानले हे जे विलेज आहे, हिस्टॉरिक विलेज, हे चांगथंग वाईल्ड लाईफ सँच्युरी किंवा चांगथंग प्लॅटूमध्ये येतं. आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला खूप सारं हिरवंगार दिसणार आहे. ग्रासलँड दिसेल आपल्याला. आणि माउंटेन्स बघा किती सुंदर असे माउंटेन्स आहेत. समोर आपल्याला आता एक ब्रिज दिसतोय. तो ब्रिज आता आपल्याला पुढे कनेक्ट करणार आहे हानले विलेजमध्ये. चला लवकर अंतर कापूया. मित्रांनो लेफ्ट साईडचा रस्ता जातोय, बोर्डवर दिसतोय फोटोला टॉप आणि वे टू उमलिंगला विच इज द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड. ओके मित्र चालले तिकडे कुठेतरी. चला भेटूया. मित्रांनो हानले विलेजच्या वरती आलेलो आपण आणि आज आपण विजिट करणार आहे वन ऑफ द वर्ल्ड हायेस्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी टेलिस्कोप विच इज वी कॅन सी ओनली इन हानले. आणि समोर आपल्याला खाली पण काहीतरी छोटे टेलिस्कोप दिसत आहेत किंवा आय थिंक काहीतरी हाय स्ट्रक्चर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे हे ऑब्झर्वेटरी. मला थोडं लेट झालेलं आहे, बघू आता भेटले की नाही बघायला. माउंटेन्स बघा किती सुंदर आहे. आज जरा ढगं दिसते आपल्याला. आता इथं क्लिअर्स काय असतं हानले विलेजमध्ये. चला मित्रांनो आता आपण लवकर व्हिजिट करू इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरीला. बघू भेटते का आपल्याला बघायला आतमध्ये जायला. मित्रांनो ही ऑब्झर्वेटरी वर्ल्डची 10th हायेस्ट ऑब्झर्वेटरी आहे आणि ह्याचं कंट्रोल बँगलोरमधून केलं जातं. आणि या ऑब्झर्वेटरीचं काम आहे की हे वेगवेगळे प्लॅनेट्स गॅलेक्सी ह्याचं स्टडी करतं. आणि नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. चला भेटूया ऑब्झर्वेटरीला. बाय बाय, टेक केअर.